शिवजयंती महोत्सव फाइनल राउंड जजेस पैनल छत्रपती शिवजयंती महोत्सव गेल्या 25 वर्षापासून याच मैदानामध्ये मी करत आलेलो आहे राम नलवडे आणि नंबर आजची 5 जी शरीरश्रेष्ठ स्पर्धा आहे ती स्वर्गीय या राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नावाने यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी आज ती शरीरश्रेष्ठ स्पर्धा पण ही शिवजयंती खऱ्या अर्थानं गेल्या 25 वर्षापासून आणि शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अखंड मुंबई शहरामधून किंवा ठाणा असेल किंवा रायगड असेल वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक या ठिकाणी खेळायला येतात आणि त्याच्यामुळे काय आलं की सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी खेळायला येतात आणि हा शिवजयंती महोत्सव लोक दिवाळी म्हणून आम्ही या ठिकाणी साजरी करतो। या शिवजयंतीची अनेक शिवभक्त या मावळे या शिवजयंतीची वाट बघत असतात। त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या वेळेला आम्ही साजरी करतो त्यावेळी आम्हाला एक नेहमी उत्साह येतो, एक नवी ताकद येते आणि महाराजाकडे चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर की अनेक विरोधक जरी लढत असतील त्या लढण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला देतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी महाराजांचा इतिहास भविष्यातल्या लोकांपर्यंत भविष्याच्या पिढीपर्यंत कायम जागून ठेवावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि आम्ही कुरार गावासारख्या एका भागामध्ये मुंबईचा सर्वात मोठी शिवजयंती एक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो आणि या कार्यक्रमाच्या अनेक वेगवेगळ्या पक्षाची लोक अनेक कलाकार या ठिकाणी येतात आणि त्यामुळे या भागातील लोकांना शिवजयंतीच्या निमित्ताने कलाकारांना जवळून बघायला मिळण्याचं काम या ठिकाणी होतं। आपण या ठिकाणी बचत गट या भागातील अनेक ज्या कुरार गावचे बचत गट आहेत, महिला बचत गट, त्यांना आम्ही खाण्याचे स्टॉल आपण या ठिकाणी देतो। त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही। त्यांच्या स्टॉलला या ठिकाणी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य या ठिकाणी बनवतात आणि या ठिकाणी येणारे जेवढे स्पर्धक असतील किंवा जे प्रेक्षक असतील त्या ठिकाणी बचत गटाची ती मजा घेतात। पण हे मुंबई, ठाणा, पनवेल आजूबाजूच्या जिल्ह्यातून सर्व ठिकाणी हे स्पर्धक येतात। हे स्पर्धक अतिशय गरीब कुटुंबातली मुलं असतात, त्यांच्यासाठी फार मेहनत खूप करतात आणि शासनाने यांच्याकडे एक विशेष लक्ष दिला पाहिजे की ही जी लोक आहेत ही गरिबांची लेकरं आहेत, यांना खर्च खूप असतो आणि यांच्यासाठी एक विशेष सवलत म्हणून शासनाने केलं पाहिजे। अशीच या निमित्ताने मुंबई शहरातून वेगवेगळ्या भागातून ही मुलं या ठिकाणी स्पर्धक म्हणून येतात। आपण या ठिकाणी प्रत्येक ग्रुपमध्ये आपण रोख रक्कम देऊन त्यांना पारितोषिक दिलं जातं आणि शेवटच्या याला 25,000 रुपये आणि त्याला ट्रॉफी दिली जाते। ही गेल्या अनेक वर्षापासून आहे। हे सगळ्यांचा या व्यासपीठावर सगळ्यांचे सत्कार करतो। जे कार्यक्रमाला येतात, ज्यांनी समाजासाठी आपलं कुटुंब सोडून इतर समाजासाठी काम केलेलं आहे अशा सर्वांचा सत्कार या ठिकाणी केला जातो।